ஜெயஸ்ரீ ஜடேஜா சும்மா கேளு. தாண்டாண்டா இனிமேலு வந்து நின்னா தர்பாரு உன்னோட்ட கேஸ் இது எப்படி இருக்கு? गुड मॉर्निंग फ्रेंड्स. व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये आपले स्वागत आहे. आज आहे 1 जानेवारी 2021. 1 जानेवारीच्या मुहूर्तावर, नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आपण आज चालू करत आहोत आपला नवीन टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. सिलेबस मधला हा 6वा टॉपिक येतो की जो आता आपण चालू करणार आहे. डस्टर आणतो एक मिनिट. सिलेबस मधला हा 6वा टॉपिक आहे की जो आपण चालू करणार आहे. सर्वात प्रथम अकॅडमी कडून तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. ठीक आहे, आता आपण चालू करूया मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. या टॉपिकचं पूर्वीचं नाव होतं बघा इलास्टिसिटी. या टॉपिकचं पूर्वीचं नाव आहे इलास्टिसिटी. टॉपिकचं पूर्वीचं नाव काय आहे? इलास्टिसिटी टॉपिकचं पूर्वीचं नाव आहे. आता आपण टॉपिकचं नाव बदललेलं आहे नवीन सिलेबसला, ते आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. पण टॉपिक तरी सेमच आहे. हा टॉपिक पूर्वी 12वीला होता की जो नवीन सिलेबसमध्ये टॉपिक 11वीला आणण्यात आलेला आहे. म्हणजे एक स्टेप डाऊन केली गेलेली आहे. रिसेंटली हा टॉपिक जेई मेन्स मध्ये सुद्धा विचारला गेलाय आणि नॅशनल एंट्रन्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नीट मध्ये सुद्धा विचारला गेला याच्यावर क्वेश्चन. सो टॉपिक नीट बघा, हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये हा टॉपिक खूप तुम्हाला ठिकाणी दिसतो, ऑब्झर्व होतो. सगळ्यात पहिला पॉईंट बघणार आपण तो आहे डिफॉर्मेशन. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघणार आहे? डिफॉर्मेशन. बघा मी डेफिनेशन लिहितो. द चेंज इन शेप or size of a body due to external pressure. बघा मी काय लिहिलंय? द चेंज इन शेप or size of the body due to external pressure is called deformation. इज कॉल्ड डिफॉर्मेशन. म्हणजे बघा हा एखादा क्यूब आहे. या क्यूबला जर तुम्ही इथून फोर्स लावला, काय लावला? फोर्स लावला, एक्सटर्नल फोर्स लावला आणि हा क्यूब असा झाला समज, तर बघा हा काय आहे? चेंज इन शेप. तर अशा वेळी लागलेला फोर्स हा कुठला असेल? फोर्स हा असेल डिफॉर्मिंग फोर्स. कुठला फोर्स असेल लागलेला? डिफॉर्मिंग फोर्स. आणि जे काही झालंय किंवा जे काही या शेपमध्ये चेंज झालाय त्या शेपच्या चेंजला आपण काय म्हणणार आहे? बघा मी बॉक्स करतो. त्या शेपच्या चेंजला आपण काय म्हणणार आहे? डिफॉर्मेशन. काय म्हणणार आहे? मी मुद्दाम लाईनवर लिहितोय बघा. काय म्हणणार आहे आपण? डिफॉर्मेशन म्हणणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या आपण सरफेस वरती जर फोर्स लावला आणि त्या फोर्स लावल्यामुळं त्या सरफेस मध्ये चेंज झाला, तर अशा वेळी तो फोर्स असेल डिफॉर्मिंग फोर्स आणि या फेनॉमेनॉनला आपण म्हणतो डिफॉर्मेशन. अशा वेळी तो फोर्स असेल डिफॉर्मिंग फोर्स आणि या फेनॉमेनॉनला आपण म्हणतो डिफॉर्मेशन. एकदम सोपा आहे बघा. मी डेफिनेशन परत घेतो. द चेंज इन शेप और साइज ऑफ अ बॉडी, द चेंज इन शेप और साइज ऑफ अ बॉडी ड्यू टू एक्सटर्नल प्रेशर इज कॉल्ड डिफॉर्मेशन. एक्सटर्नल प्रेशर म्हणा किंवा तुम्ही दुसरंही म्हणू शकता. या प्रेशरलाच मी अजून एक काय नाव देऊ शकतो? फोर्स. एक्सटर्नल फोर्स म्हणा, एक्सटर्नल प्रेशर म्हणा, काही म्हणा. जर ह्याच्यामध्ये काही चेंज झाला तर आपण काय म्हणणार आहे? डिफॉर्मेशन झालेलं आहे. डिफॉर्मेशन कुठे होतं माहितीये का? चिखल झाला असेल पाऊस पडल्याने आणि आपण जर तिथे चालायला लागलो तर चालल्यामुळे काय होतं? थोडासा सरफेस आत जातो, बरोबर ना? माती आत जाते, चिखल आत जातो, बरोबर का? म्हणजे चिखलाचा शेप चेंज झाला. जर चिखलाचा शेप चेंज झालाय तर तुमचा पडलेला पाय काय आहे?
डिफॉर्मिंग फोर्स आहे. तुमचा पडलेला पाय काय आहे? डिफॉर्मिंग फोर्स आहे. आणि हा जो फेनॉमेनॉन झालाय हा फेनॉमेनॉन कोण आहे? डिफॉर्मेशन. एकदम इझी आणि सोप्या भाषेत आहे. हा झालेला व्हिडिओ, आतापर्यंत जेवढा व्हिडिओ मी तुम्हाला रेकॉर्ड झालेला आहे हा तुम्ही परत एकदा सुरुवातीपासून पहा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला गोष्ट क्लिअर होईल. एक्झाम्पल मी डायग्राम पण दिलेली आहे इथं, फिगर 1, फिगर 2.0. ठीक आहे, आपण टॉपिक बघतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. आज 1 जानेवारी 2021 आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आपण नवीन टॉपिक चालू केला, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. टॉपिक नंबर 6 आहे, हा 6वा टॉपिक आहे सिलेबस मधला. ठीक आहे, डिफॉर्मेशन आपण पहिला पॉईंट बघितलेला आहे आता या लेक्चर मध्ये. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या, नोटबुक मध्ये आहे असं लिहून काढा. होमवर्कला हा क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहेच. स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला. आता आपण पुढचा पार्ट बघूया. यामधला डिफॉर्मेशन आपण आता पाहिलं. आता आपण बघणार आहे आता आपण बघूया डिफॉर्मिंग फोर्सेस म्हणजे काय. डिफॉर्मिंग फोर्सेस. आता डिफॉर्मिंग फोर्सेस म्हणजे काय रे? डिफॉर्मिंग फोर्सेस म्हणजे काय? मी काय म्हणतो बघा, द फोर्स विच, लक्ष द्या, द फोर्स विच चेंजेस shape, size or both of a material is called deforming force. is called deforming force. म्हणजे बघा मी काय म्हणतो, हा एक सबस्टन्स आहे किंवा हा पण एक मटेरियल आहे. ठीक आहे, थोडासा लहान डायग्राम घेतो म्हणजे 4 डायग्राम काढता येतील. मी म्हणतो हे एक मटेरियल आहे इथं ए, हे पण आहे बघा एच, हे आहे बघा बी, आणि हे सुद्धा आहे बघा बी. मी इथे फोर्स अप्लाय केला आणि जर चेंज इन शेप आला तर मी कुठला हा फोर्स म्हणणार आहे? हा कुठला फोर्स आहे? डिफॉर्मिंग फोर्स आहे. हा कुठला फोर्स आहे म्हणणार आहे मी? डिफॉर्मिंग फोर्स आहे. का? तर डिफॉर्मिंग फोर्स मुळे काय झालंय? चेंज इन शेप आलाय. डिफॉर्मिंग फोर्स मुळे काय झालंय? चेंज इन शेप आलाय. पण जर मी इथं सुद्धा फोर्स अप्लाय केला आणि ऑब्जेक्ट आहे असाच आहे तर मी काय म्हणणार आहे? फोर्स इज नॉट अ डिफॉर्मिंग. मी काय म्हणणार आहे? फोर्स इज नॉट अ डिफॉर्मिंग. बघा, 2 गोष्टी आपण पूर्ण वेगळ्या लिहिलेल्या आहेत. जर मी फोर्स अप्लाय केला तर ह्या बोर्डला जर मी फोर्स अप्लाय केला, बोर्डला फोर्स अप्लाय केल्यावर मला सांगा बोर्डचा शेप बदलला का? साईज बदललं का? किंवा दोन्हीही बदललं का? नाही बदललं. जर बोर्डचा साईज, शेप आणि जर दोन्हीही नाही बदललं तर आपण अशा वेळी काय म्हणणार आहे? क्लिअर आपण काय म्हणणार आहे की जो फोर्स आपण अप्लाय केलाय तो फक्त फोर्स आहे, तो फक्त फोर्स आहे. पण जेव्हा बोर्डचा साईज आणि शेप बदलेल तेव्हा मी काय म्हणणार आहे? जो फोर्स आपण अप्लाय केला तो फोर्स आहेच, पण त्याला अजून जर आपण करेक्ट भाषेमध्ये सांगायचं झालं तर तो आहे डिफॉर्मिंग फोर्स. तो कुठला आहे? डिफॉर्मिंग फोर्स. बघा, आपल्याला इथं फिगर ए मध्ये, आपल्याला दोन्ही पण फिगर ए मध्ये दिसतंय. हा फिगर ए आणि हा फिगर बी. फिगर ए मध्ये आपल्याला क्लिअर दिसतंय चेंज इन शेप झालेला आहे. जर चेंज इन शेप आणि साईज झालेला आहे तर तो आहे डिफॉर्मिंग फोर्स. आणि इथं लिहिलंय आपण चेंज इन साईज आणि शेप झालेला नाहीये, म्हणजे तो काय आहे? फोर्स इज नॉट अ डिफॉर्मिंग, नॉन डिफॉर्मिंग फोर्स आहे तो. कुठला फोर्स आहे तो? नॉन डिफॉर्मिंग फोर्स आहे तो. स्क्रीनशॉट घ्या. चला, ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स एका लाईन मध्ये लिहितो.
ठीक आहे. मी लिहितो बघा. नेक्स्ट आहे इलास्टिसिटीची डेफिनेशन. आपण आता काय बघणार आहे? इलास्टिसिटी बघणार आहे. इलास्टिसिटी म्हणजे काय? आता आपण बघणार काय इलास्टिसिटी म्हणजे काय. मग मी लिहितो स्टार्टिंग. इफ अ बॉडी regains its original, बघा, if a body regains its original size, shape or both after removal of deforming force, such a body is called इलास्टिक बॉडी. बघा मी काय म्हणलंय, आता लक्ष द्या नीट. मी काय म्हणलंय, इफ अ बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल साइज अँड शेप और बोथ आफ्टर रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स, सच अ बॉडी इज कॉल्ड इलास्टिक बॉडी. म्हणजे मी काय म्हणले बघा, पहिला मी इलास्टिसिटीची डेफिनेशन इथे लिहिणार म्हटलं, पण डेफिनेशन मी अजून इलास्टिसिटीची लिहिलेली नाही. मी पहिला डेफिनेशन कोणाची लिहिली? इलास्टिक बॉडी. इलास्टिक बॉडी म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, जर एखाद्या बॉडीवरती आपण प्रेशर टाकलं त्या बॉडीमध्ये शेप चेंज झाला, जर प्रेशर किंवा फोर्स टाकला आणि शेप बदलला, तर आपण कसला फोर्स आहे म्हणतो? डिफॉर्मिंग फोर्स आहे. जर गोष्टीचा शेप बदलला, साईज बदलला किंवा दोन्ही बदललं फोर्स टाकल्यामुळे, तर कुठला फोर्स आहे? डिफॉर्मिंग फोर्स. आणि हा डिफॉर्मिंग फोर्स जर आपण रिमूव्ह केला आणि बॉडीने त्याची साईज आणि शेप रिगेन केली, तर अशा वेळी आपण काय म्हणणार आहे? ती बॉडी कसली आहे? इलास्टिक बॉडी आहे, की जी त्याचा साईज आणि शेप किंवा दोन्ही रिगेन करत आहे. रिगेन म्हणजे काय? ऑटोमॅटिकली आहे या पोझिशनला येत आहे. अशी बॉडी कुठली आहे? इलास्टिक बॉडी. आणि मी म्हणतो सच अ प्रॉपर्टी is called elasticity. Such a property of a body. म्हणजे अजून डिस्क्रिप्टिव्ह आणि नीट वे. परफेक्ट. Such a property of a body is called elasticity. ही जी प्रॉपर्टी आहे काही बॉडीची, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो इलास्टिसिटी. आणि हे जे त्याच्यामध्ये आहे, हे जे त्याचं नेचर आहे, म्हणजे रबर बँड बघा, आपण ओढला रबर बँड, बघा रबर बँड आहे हातात, ओढल्यावरती तो मोठा झाला आणि आता मी सोडून दिला तर आहे असा परत तो एवढासा झाला का? तो एवढा होतो ओढल्यावर, अजून ओढला तर तो एवढा होऊन राहणार आहे का? आपण बलून बघा, बलून जर आपण फुगवला तर असा हा मोठा होतो आणि जर आपण सोडून दिला तर तो आहे याचा साईज आणि शेप रिगेन करतो ना परत. म्हणजे काय होतंय, जर डिफॉर्मिंग फोर्सेस रिमूव्ह केले आणि जर त्यांनी साईज आणि शेप रिगेन केला, तर अशी बॉडी कसली आहे? इलास्टिक बॉडी आहे. अशी बॉडी कसली आहे? इलास्टिक बॉडी. आणि ही जी प्रॉपर्टी आहे कुणाची? बॉडीची. ह्या प्रॉपर्टीला बॉडीच्या आपण म्हणतो इलास्टिसिटी. ह्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? बॉडीच्या इलास्टिसिटी. म्हणजे काय बघा, मी म्हणतो ही एक बॉडी आहे, राईट. या बॉडीवरती फोर्स अप्लाय केला, राईट. या बॉडीमध्ये असे चेंजेस आले. मी इथे लिहितो चेंज इन शेप आला, बरोबर. ए फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाइड. जर मी फोर्स अप्लाय केला की ए बॉडी झाली अशी. आता मी काय म्हणतो बघा, फोर्स रिमूव्ह. फोर्स रिमूव्ह केला तर बॉडी बघा आहे अशी पुन्हा एकदा परत आली. इथे लिहितो ओरिजिनल बॉडी. इथं पण लिहितो ओरिजिनल बॉडी. म्हणजे बघा, मी फोर्स अप्लाय केला, बॉडीचा शेप आहे असा होता. मी जसा फोर्स रिमूव्ह केला मी जसा फोर्स अप्लाय केला तसा शेप बदलला. आणि जसा मी तो फोर्स रिमूव्ह केला, ऑटोमॅटिकली बॉडी आहे अशी ओरिजिनल फॉर्म मध्ये आली. बघा इथे आपल्या डायग्राम काय दाखवतोय? ए बॉडी.
फोर्स अप्लाय केल्यावर चेंज इन शेप आला, बॉडीचा शेप बदलला आणि फोर्स सोडून दिल्यावरती, फोर्स रिमूव्ह केल्यावरती आहे अशी बॉडी परत रिगेन झाली. मग ह्या बॉडीला आपण काय म्हणणार आहे? ही कसली बॉडी आहे? इलास्टिक बॉडी आहे. ही कसली बॉडी आहे? इलास्टिक बॉडी आहे. आणि हा फेनॉमिनॉन कसला आहे? इलास्टिसिटी आहे. फेनॉमिनॉन किंवा ही प्रॉपर्टी काय आहे मटेरियलची? ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे इलास्टिसिटी. आणि आपल्या टॉपिकचं नाव ऍक्च्युअली इलास्टिसिटीच आहे. आता टॉपिकचं नाव रिसेंटली बदलून मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स केलंय. जर तुमच्याकडे बहिणीचे वगैरे तुमच्याकडे भावाचे टेक्स्टबुक्स असतील जे आता करंटली 12वी पास आउट झाले, तर त्यांच्याकडे हा टॉपिकचं नाव बघा इलास्टिसिटी म्हणून आहे आणि सेम आहे. टॉपिकचं नाव इलास्टिसिटी म्हणून आहे आणि सेम आहे, काहीही बदल केलेला नाही. मी परत एकदा रिपीट करतो बघा सगळं. ठीक आहे, मी काय म्हणतो बघा, लक्षात द्या आता. इलास्टिसिटी म्हणजे काय? इफ अ बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल साइज आणि शेप और बोथ. बघा, इफ अ बॉडी रिगेन्स इट्स साइज, शेप और बोथ. इफ अ बॉडी रिगेन्स इट्स साइज, शेप और बोथ आफ्टर रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स. जर मी डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह केल्यावर जर त्यांनी साइज आणि शेप रिगेन केले, तर मी अशा बॉडीला काय म्हणणार आहे? इलास्टिक बॉडी. मी अशा बॉडीला काय म्हणणार आहे? इलास्टिक बॉडी. आणि ही जी इलास्टिक बॉडी आहे, ती ज्या बॉडीकडे जी प्रॉपर्टी आहे, बिहेवियर आहे, ते बिहेवियर काय आहे? इलास्टिसिटी आहे. किंवा ती प्रॉपर्टी काय आहे? इलास्टिसिटी आहे. मग आपण याच्या डायग्राम मध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे की ओरिजिनल बॉडी ए बघा, फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय केल्यावर त्याच्यामध्ये चेंज इन शेप आला, म्हणजे हा फोर्स कसला आहे रे? डिफॉर्मिंग फोर्स आहे. आपण आधी बघितलंय राईट. मग हा डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला, हा डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह केला, फोर्स रिमूव्ह, ही बॉडी आहे अशी आली बघा, ओरिजिनल बॉडी परत येईल. म्हणजे कशी बॉडी आहे? ही इलास्टिक बॉडी. येते तुम्हाला डोक्यात क्लिअर? एकदम सोपी कन्सेप्ट आहे इलास्टिसिटी. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपण पुढचा पार्ट पाहू. बर, ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. इलास्टिसिटी आपण बघितलं, इलास्टिक बॉडी आपण बघितलं, दोन्ही गोष्टी आपण बघितल्या. त्याच्या आधी आपण डिफॉर्मिंग फोर्स बघितला आणि डिफॉर्मेशन बघितलं. म्हणजे अशा आता पण आपण 1 जानेवारी 2021 मध्ये 4 नवीन गोष्टी पाहिलेल्या आहेत आज. ठीक आहे, तर आता नेक्स्ट जाणार आहे प्लास्टिसिटी. मी कशामध्ये गेलोय? प्लास्टिसिटी म्हणजे काय? आता प्लास्टिसिटी म्हणजे काय बघा, मी लिहितो इफ अ बॉडी डज नॉट बॉक्स regain its original shape, size or both after removal of deforming force, such a body is called plastic body. Such a body is called काय म्हणले आपण? प्लास्टिक बॉडी. आणि द प्रॉपर्टी is known as plasticity. बरोबर, such a body is known as elastic body and property is known as plasticity. आपण मगाचा आणि आताच्या डेफिनेशन मध्ये सेम आहे, फक्त एकच शब्द चेंज आहे बघा, आणि तो चेंज आहे बघा डज नॉट. म्हणजे काय? जर आपण एखाद्या बॉडीवरती फोर्स लावला आणि त्याच्यामध्ये शेप चेंज झाला, आपण बॉडीवरती एखाद्या फोर्स लावला आणि जर शेप चेंज झाला आणि नंतर तो फोर्स रिमूव्ह केला, बॉडी परत साईज आणि शेप आहे असं परत रिगेन झालीच नाही, बॉडी तशीच राहिली, तर आपण काय म्हणणार आहे? अशी बॉडी काय आहे? कुठं लिहिले? हा, अशी बॉडी काय आहे? प्लास्टिक बॉडी. अशी बॉडी काय आहे? प्लास्टिक बॉडी आहे की जी त्याचा साईज आणि शेप दोन्हीही रिगेन करत नाहीये. म्हणजे अशी बॉडी कुठली आहे? प्लास्टिक बॉडी. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आहे प्लास्टिसिटी. ती प्रॉपर्टी काय आहे? प्लास्टिसिटी ही त्याची प्रॉपर्टी आहे. मी डेफिनेशन परत एकदा वाचतो बघा.
if a body does not regains its original shape, size or both after removal of deforming force, such a body is called plastic body and the property is called plasticity. आता बघा मी एक्झाम्पल म्हणून डायग्राम काढतो. हा मागासारखा ए आहे, मी इथं फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय, हाच ए असा झाला. ठीक आहे, थोडासा चेंज झाला बघा, मी लिहितो इथं चेंज इन शेप. हे बघा आता सगळ्यात महत्वाचं बघा, मी लिहितो इथं फोर्स रिमूव्ह. जेव्हा मी हा फोर्स रिमूव्ह केला, तेव्हा डायग्राम आहे असाच आहे बघा, इथं परत तसाच आहे, चेंज इन शेप. म्हणजे ए बॉडीनी त्याचा शेप जो एकदा बदलला तो परत रिगेन नाही केला. एकदा फोर्स तुम्ही अप्लाय केला, इथे बघा तुम्ही फोर्स अप्लाय केल्यामुळे शेप बदलला. शेप बघा कसा बदललाय, आणि नंतर तुम्ही तो फोर्स काढला पण परत शेप रिगेन नाही झाला. तर अशी बॉडी कुठली बॉडी आहे? प्लास्टिक बॉडी आहे. अशी बॉडी कुठली बॉडी आहे? प्लास्टिक बॉडी. आणि ह्या प्रॉपर्टीला आपण म्हणणार आहे प्लास्टिसिटी. अशा प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार आहे? प्लास्टिसिटी एखाद्या बॉडीच्या. खूप इझी आहे, खूप म्हणजे खूप इझी आहे, काही सुद्धा अवघड नाहीये. मी परत डेफिनेशन रीड आउट करतो बघा. इफ अ बॉडी डज नॉट रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साइज और बोथ आफ्टर रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स, सच अ बॉडी इज कॉल्ड प्लास्टिक बॉडी. आणि काय लिहिलंय? द प्रॉपर्टी इज कॉल्ड नोन ॲज प्लास्टिसिटी. एक्झाम्पल पण मी डायग्रामॅटिकली दिलेला आहे, तुम्हाला पटकन क्लिअर व्हावं म्हणून. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे पुढचा पाठ पाहूया. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल्स बघायचे आहेत प्लास्टिक बॉडीज आणि इलास्टिक बॉडीजचे. आणि अशा कुठल्या युनिव्हर्समध्ये परफेक्टली प्लास्टिक आणि परफेक्टली इलास्टिक बॉडीज आहेत का, हे पण आपण चेक करायचं आहे. आपण म्हणूया बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणतो नोट, देअर इज नो आयडियल प्लास्टिक अँड इलास्टिक बॉडी. म्हणजे मी क्लिअर केले, अशी जगामध्ये कुठलीही बॉडी इलास्टिक परफेक्टली किंवा परफेक्टली प्लास्टिक अशी कुठलीच बॉडी नाही. आपण चिखलावर जरी पाय देऊन पुढे गेलो, चिखल आहे असा वर येणार नाही, पण थोडासा का होईना तो वर येतो. आहे असा पूर्ण वर येणार नाही, पण थोडासा का होईना तो वर येतोच. म्हणजे ती सुद्धा परफेक्टली प्लास्टिक नाही. आणि परफेक्टली इलास्टिक ही कोण नाही? रबर बँड तुम्ही ओढलात आणि सोडून दिला तर आहे असा रबर बँड परत होत नाही, थोडासा चेंज त्यामध्ये होतोच. म्हणजे तोही परफेक्टली इलास्टिक नाही. तुम्ही रबर बँड ओढून ट्राय करा घरी. आता आपण एक्झाम्पल्स पण लिहूया बघा. मी इथं लिहितो एक्झाम्पल्स. इलास्टिक बॉडी कोण कोण येणार बघा? मेटल्स, रबर, बरोबर, आणि काही अलॉयज आणि प्लास्टिक बॉडी. पुटी आणि क्ले. हे दोन एक्झाम्पल झाले बघा. आता अजून एक प्रश्न पडतो, बर ठीक आहे, आयडियली कुणीच प्लास्टिक किंवा कुणीच इलास्टिक नाही, पण त्याच्या जवळपास कुठली बॉडी आहे का, की ही बॉडी आपण म्हणलं हा बाबा आयडियल इलास्टिक बॉडीच्या जवळपास कुठेतरी आहे. पूर्ण रिगेन आहे असं होत नाही, पण थोडंसं राहते. बाकीच्या बॉडी समज 10 सेंटीमीटर रिगेन करायच्या राहत आहेत, तर ही अगदी 0.1 राहते म्हणा, इतकी जवळ आहे आयडियलच्या. तर अशा वेळी त्यांनी एक्झाम्पल पण दिलं टेक्स्टबुक मध्ये. बघा, नियर आयडियल, मी इथं लिहिलंच आहे नियर आयडियल, कुठल्याच टोटल आयडियल नाही. पुटी हे इलास्टिक बॉडीचं एक्झाम्पल आहे, हे इलास्टिक नाही.
प्लास्टिक बॉडीचं एक्झाम्पल आहे आणि कॉर्ड्स सांगितले ना, कॉर्ड्स हे कशाचं एक्झाम्पल आहे, इलास्टिक बॉडीचं. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, नियर आयडियल. जे आयडियलच्या खूप जवळ आहेत तर अशांना आपण काय म्हणले की नियर आयडियल आहेत. ते म्हणजे जवळपास इलास्टिक आहेत किंवा जवळपास प्लास्टिक आहेत पण पूर्ण इलास्टिक नाहीये, पूर्ण प्लास्टिक नाहीये. आणि हे स्टेटमेंट आपण लिहिले बघा, देयर इज नो आयडियल प्लास्टिक ऑर इलास्टिक बॉडी इन युनिवर्स. देयर इज नो आयडियल और प्लास्टिक बॉडी इन युनिवर्स. पूर्ण युनिवर्स मध्ये आयडियल इलास्टिक किंवा आयडियल प्लास्टिक बॉडी नाही. ठीक आहे, त्याच्याबरोबर आपण एक्झाम्पल्स मध्ये इलास्टिक बॉडी, प्लास्टिक बॉडी पण लिहिलेली आहे आणि नियर आयडियल कुठला इलास्टिक किंवा प्लास्टिक बॉडी आहे तेही लिहिलेलं आहे. तर विद्यार्थ्यांवर स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण आज इथेच थांबूया. आज 1 जानेवारी आहे 2021. नवीन वर्षापासून नवीन काहीतरी सुरू करा, रोजच्या रोज अभ्यास करा आणि आपल्या अकॅडमीच्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.